नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन जाहिरात बघणार आहोत। ऑलमोस्ट 5000 पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे आणि तुमच्यापैकी बहुतांश विद्यार्थी या पदासाठी एलिजिबल राहणार आहेत। तुम्ही 10वी पास असाल किंवा तुम्ही 12वी पास असाल किंवा तुम्ही पदवीधर असाल तरी सुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता। हा फॉर्म तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली ॲडव्हर्टाइजमेंट आहे। इंटेलिजन्स ब्युरोतर्फे ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। पदाचे नाव बघा, सिक्युरिटी असिस्टंट और एक्झिक्युटिव्ह। ओके, सिक्युरिटी असिस्टंट या पदासाठी ही जाहिरात आलेली आहे। यामध्ये टोटल पदे मी तुम्हाला दाखवून देतो। ऑलमोस्ट बघा 4987 पदासाठी ही जाहिरात आलेली आहे। आता बघा ही जी PDF आलेली आहे, ही PDF एकदम क्लिअर नाही, तरी सुद्धा मी तुम्हाला एकदम बघा जेवढं होऊ शकते तेवढं चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला हे समजून सांगण्याचा प्रयत्न करतो। तुम्हाला जर काही समजलं नाही तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मी कमेंट सेक्शनमध्ये देणार आहे। ओके, आता बघा आपण जागा बघितलेल्या आहेत। आता मी तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन दाखवून देतो। एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे मॅट्रिक्युलेशन। ओके, 10वी पास असणे गरजेचे आहे। ओके, कोणत्याही बोर्डातून, ओके, कोणत्याही स्टेटमध्ये कोणत्याही बोर्डातून फक्त 10वी पास असणे गरजेचे आहे। याशिवाय तुम्ही ज्या राज्यामध्ये फॉर्म भरणार आहात त्या राज्याचे बघा डोमेशियल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। म्हणजे जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरणार आहे त्यांच्याकडे महाराष्ट्राचं डोमेशियल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे। जर तुमच्याकडे डोमेशियल सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही फॉर्म भरू नका। ओके, त्यानंतर बघा तुम्ही ज्या राज्यामध्ये फॉर्म भरणार आहात त्या राज्याची भाषा सुद्धा तुम्हाला येणे गरजेचे आहे। म्हणजेच महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मराठी भाषा येणे कंपल्सरी आहे। ओके, आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की राज्यामध्ये फॉर्म भरायचे आहे, डोमेशियल लागणार आहे। म्हणजेच बघा आपल्या राज्यासाठी सुद्धा काही जागा आलेल्या असतील। तर ज्या जागा मी तुम्हाला आधी सांगितलेल्या होत्या 4987 त्या टोटल जागा आहेत। ओके, या जागा टोटल जागा आहेत। आपल्या राज्यासाठी किती जागा आलेल्या आहेत ते मी तुम्हाला आता सांगतो। ओके, हे बघा विद्यार्थी मित्रांनो, असं सेपरेट महाराष्ट्र राज्यासाठी अशा यांनी काही जागा दिलेल्या नाहीत। ओके, यांनी डायरेक्ट बघा मुंबई आणि नागपूर इथे तुम्हाला दिसून राहिलेलं असेल। इथे बघा मराठी भाषा, कोकणी भाषा आणि अहिरणी भाषासुद्धा इथे दिलेलं आहे। नागपूरमध्ये मराठी, पंजाबी, उर्दू, गोंडी आणि माडिया अशा प्रकारे भाषा यांनी इथे दिलेल्या आहेत। ओके, तर भाषा तुम्ही बघून घ्या। त्यानंतर जागा बघा, मुंबईमध्ये ज्या जागा आहेत त्या आहेत 266। ओके, 266 जागा आणि नागपूरमध्ये ज्या जागा आहेत त्या आहेत 32। ओके, 266 आणि 32 जागा ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये दिसून राहिलेल्या आहेत। महाराष्ट्राच्या इतर कुठलाही जिल्हा मला इथे दिसलेला नाही, फक्त मुंबई आणि नागपूर जे आहे मला इथे 2 इथे फक्त दिसून राहिलेले आहेत। तर इथे तुम्ही फॉर्म भरू शकता। ठीक आहे, तुमच्या कॅटेगरीनुसार जागा तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। हे जे आहे हे शॉर्ट नोटीस आहे। शॉर्ट नोटीसची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही हे शॉर्ट नोटीस डाउनलोड करून स्वतः बघून घेऊ शकता। ठीक आहे, आता समोर बघा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एज लिमिट यांनी इथे दिलेली आहे 18 वर्षे ते 27 वर्षे। म्हणजेच मिनिमम 18 वर्षे तुमचे एज पाहिजे आणि मॅक्झिमम 27 वर्षे तुमचे एज पाहिजे। यामध्ये कॅटेगरी वाईज तुम्हाला एज रिलॅक्सेशन सुद्धा मिळत असते। म्हणजेच SC ST विद्यार्थ्यांना 5 वर्षे आणि OBC विद्यार्थ्यांना 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन इथे मिळणार आहे। याशिवाय इतरही एज रिलॅक्सेशन आहे। ओके, ते तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। उदाहरणार्थ बघा डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी सुद्धा एज रिलॅक्सेशन असते आणि एक सर्व्हिसमॅन जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी सुद्धा एज रिलॅक्सेशन असते, तर ते स्वतः तुम्ही बघून घेऊ शकता। यानंतर बघा एक्झाम पॅटर्न मी तुम्हाला दाखवून देतो। एक्झाम पॅटर्नमध्ये तुमची 3 टियरमध्ये एक्झाम होणार आहे। 3 टियर म्हणजे बघा प्रिलिम होणार, मेन्स होणार आणि इंटरव्ह्यू सुद्धा तुमच्या होणार आहे। परंतु मेन तुमची एक्झाम असते प्रिलिम। ओके, प्रिलिमच बघा कठीण असते। प्रिलिम निघाल्यानंतर मेन्स आणि बघा इंटरव्ह्यू तुमचे तेवढे जास्त कठीण राहत नाही। यापैकी टियर 1 एक्झामिनेशनच सर्वात जास्त इम्पॉर्टंट असते, कारण बघा टियर 1
एक्झामिनेशनच्या मार्क्सवरच तुमचं सिलेक्शन होणार आहे. कारण बघा टियर 2 एक्झामिनेशन क्वालिफाईंग स्वरूपाची असते. इथे यांनी दिलेलं आहे की 50 मार्कांच्या तुमच्या पेपर होणार आहे टियर 2. यापैकी तुम्हाला फक्त 20 मार्क घ्यायचे असतात. 20 मार्क घेतले की तुम्ही बघा इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होत असता. ओके, त्यानंतर ते मार्क तुमचे बघा कट ऑफसाठी मोजले जाणार नाही. कट ऑफसाठी तुमचे फक्त टियर 1 आणि इंटरव्ह्यू या दोघांचे मार्क पकडून तुमचा कट ऑफ लागणार आहे. आणि इंटरव्ह्यूमध्ये फक्त बघा 50 मार्काचा तुमचा इंटरव्ह्यू राहणार आहे. म्हणून बघा टियर 1 एक्झामिनेशनमध्ये जेवढे जास्त तुम्ही मार्क घेणार आहात तेवढाच जास्त तुम्हाला फायदा होणार आहे. आता बघा टियर 1 एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला 5 विषय राहणार आहेत. त्यापैकी पहिला विषय म्हणजे जनरल अवेअरनेस, सेकंड विषय म्हणजे मॅथमॅटिक्स, थर्ड रिझनिंग, फोर्थ इंग्रजी भाषा आणि 5वा विषय म्हणजे GS. अशा प्रकारे 5 विषय तुम्हाला आहेत. आणि यामध्ये बघा प्रत्येक विषयावर 20 गुण आहेत. अशा प्रकारे 100 गुणांचा तुमचा पेपर होणार आहे. आणि बघा प्रश्नसुद्धा तुम्हाला 100 राहणार आहे. म्हणजेच 100 प्रश्न 100 गुण आणि 1 तासाचा तुमचा पेपर आहे. म्हणजे 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. ओके, आणि निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4 तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे. म्हणजे 0.25 मार्क जे आहे निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला राहणार आहे. ओके, त्यानंतर तुमची टियर 2 टेस्ट होणार. ओके, टियर 1 तुम्ही पास झाले तर टियर 2 होणार. त्यामध्ये तुम्हाला क्वालिफाय व्हावं लागणार. यामध्ये रिटन एक्झामिनेशन आहे. यामध्ये तुम्हाला बघा खूपच सिंपल फक्त पॅसेज तुम्हाला ट्रान्सलेट करून दाखवायचे आहे. 500 शब्दांच्या तुम्हाला पॅसेज ट्रान्सलेट करून दाखवायचे आहे लोकल लँग्वेजमधून इंग्लिशमध्ये, म्हणजे मराठी टू इंग्लिश. आणि त्यानंतर आणखी एक देतील ते इंग्लिश टू मराठी तुम्हाला ट्रान्सलेट करून दाखवायचे आहे. ओके, आणि 50 गुण तुम्हाला राहतील. आणि 20+ मार्क तुम्हाला इथे घ्यायचे आहे. त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. ओके, आणि त्यानंतर तुमच्या प्रिलिमचे मार्क आणि इंटरव्ह्यूचे मार्क अशा प्रकारे 150 मार्कातून तुमच्या कट ऑफ लागेल. ओके, मला असं वाटते की तुम्हाला समजलेलं असेल. आणि तुम्हाला जर हे समजलेलं नाही तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. ठीक आहे. आता बघा 26 तारखेपासून तर 17 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, म्हणजे 26 जुलै ते 17 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. आता यामध्ये फीज बघा. फीस मेल कॅन्डिडेट OBC, जनरल आणि EWS. ओके, जनरल, OBC आणि EWSचे जे मेल कॅन्डिडेट्स आहेत त्यांना 650 रुपये फीस द्यायची आहे. ओके, इतर जे विद्यार्थी आहे म्हणजे SC, ST आणि महिला यांना बघा 550 रुपये फीस द्यायची आहे. ओके, आता तुम्ही थोडं कन्फ्युजिंग आहे. मी पुन्हा सांगतो. यामध्ये 2 प्रकारच्या फीस तुमच्याकडून घेण्यात येणार आहे. त्यापैकी पहिली फीज म्हणजे एक्झाम फी. एक्झाम फी आहे 100 रुपये. ओके, एक्झाम फी आहे 100 रुपये. त्यानंतर प्रोसेसिंग फी आहे 550 रुपये. ओके, तर 550 रुपये प्रत्येकाकडून घेतली जाणार आहे. आणि 100 रुपये जे जनरल, OBC, EWS कॅन्डिडेट जे मेल आहेत, पुरुष आहेत, त्यांच्याकडून प्लस 100 रुपये एक्झाम फी घेतल्या जाणार आहे. अशा प्रकारे जर तुम्ही OBC असाल, EWS असाल, जनरल कॅटेगरीचे पुरुष असाल तर तुम्हाला 650 रुपये. आणि इतर जे असाल तुम्ही SC, ST, महिला, ओके, तर तुम्हाला 550 रुपये फीस भरायची आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटते की मी तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. शॉर्ट नोटीस आहे. संपूर्ण जाहिरात आतापर्यंत आलेली नाही. संपूर्ण जाहिरात आल्यानंतर आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि व्हॉट्सॲप चॅनलवर तुम्हाला मिळून जाणार आहे. टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सॲप चॅनल जे आहे जॉईन करून घेऊ शकता. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही त्या मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.